अहो, अचानक देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे का बोट दाखवला आहे? एकनाथ शिंदे मराठा आहेत, मराठा विरुद्ध मराठा। जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी मी माझ्या पदाचाही राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। त्यांना मराठा विरोधी म्हणणं चूक आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। अहो, फडणवीस यांनी सरळ 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 मराठा आरक्षणाचं घोंगडं एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकून दिलं। नमस्कार। राजकारण म्हणजे असा एक खेळ आहे की हा खेळ जवळ घेऊन दुसऱ्याला संपवतो। अहो, एका ताटात जेवत असतानाही डोक्यात मात्र वेगळेच विष पसरलेलं असतं अनेक राजकारणी मंडळींच्या डोक्यात। अहो, कुणीही कोणावर विश्वास ठेवू नये असा हा खेळ, असा कुठलाही खेळ नाही, पण हा राजकारणाचा खेळ मात्र इतकाच घातक विषारी। अगदी कुणाचा आणि कसा घात होईल हे सांगता येत नाही आणि हा घात कोण करेल ते देखील सांगता येत नाही हो। अहो, रोज जवळ उठणारे बसणारेच हे अस्तनीतले निखारे असतात, अस्तनीतले साप असतात। आता महायुतीत असाच काहीसा खेळ सुरू झाला आहे। त्यातही बघा, देवेंद्र फडणवीस यांचे खेळ इतरांच्यापेक्षा नेहमी पुढे असतात। अहो, त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष फोडून हा एक मोठा खेळ केलाच ना। पण आता ज्यांना जवळ केलं, ज्यांच्यामुळे ते पुन्हा सत्तेत आले, त्या एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा डाव पलटवला आहे। अर्थात हे होणारच होतं, राजकारणात हे घडतच असतं, पण एवढ्या लवकर हे होईल असं मात्र कोणाला वाटत नव्हतं। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना भाजपानं तर टार्गेट केलेलंच आहे आधीपासून। महायुतीत जरी असले तरी भारतीय जनता पक्षाची भाषा काही वेगळीच असते बघा। त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोठ्या मोठ्या महायुतीतल्या नेत्याबद्दल काय काय वक्तव्य करतात। एकनाथ शिंदे, अजित पवार हे सगळं कळून सुद्धा न कळल्याची भूमिका अनेकदा घेतात। अहो, काहीतरी मजबुरी असते तेव्हा हे सगळं सहन करावं लागतं ना। उगीच थोडाच कुणी तोंड दाबून बुक्क्याचा मार विनाकारण सहन करू शकतं। भारतीय जनता पक्षाला लोकसभेत दणका बसला, विधानसभेत सुद्धा असंच काहीतरी होण्याची शक्यता आहे। त्यासाठी तसे पाहिले तर अनेक कारणं आहेत, पण तरीही मराठा आरक्षण हे सगळ्यात मोठं कारण आहे। अहो, केवळ आरक्षण नाही तर मराठा आंदोलकावर फडणवीस यांनी केलेला लाठी हल्ला, अमानुष लाठी हल्ला, माय बहिणीवर केलेला अमानुष लाठी हल्ला अहो मराठ्यांच्या काळजात घुसला आहे, रुतला आहे। फडणवीस यांचं नाव जरी घेतलं ना तरी मराठा संतापत आहे। विधानसभेत मराठ्यांनी उमेदवार उभे न करता म्हणजे या निवडणुकीमध्ये जर बाहेरून विरोध केला ना तर महायुतीला, विशेषतः भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसणार आहे। पण जर मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार उभे केले तर कदाचित भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल। असो, एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गेम खेळलेला आहे। मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे जेवढे फडणवीस यांच्यावर चिडून आहेत तेवढा राग एकनाथ शिंदे यांच्यावर नाही। मराठा आरक्षणाचे खरे विरोधक देवेंद्र फडणवीस हेच आहेत असा आरोप मराठा बांधव सतत करीत असतात। पण आता तुपाचं बोट लावून विषाची गोळी शिंदे यांच्या ताटात टाकण्याचा एक प्रकार घडता असताना दिसतोय। अहो, फडणवीस काय म्हणाले आहेत ते आधी नीट ऐका, वाक्य आणि शब्द नीट ऐका तर त्यातला अर्थ तुमच्या लक्षात येऊ शकतो। एकनाथ शिंदे जर म्हणाले की मी मराठा आरक्षण देण्यात अडथळा आणतो आहे तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि राजकारणाची निवृत्ती घेतो। मला याची कल्पना आहे की मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण मी त्यांना सांगू इच्छितो राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री हे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या अधिकारावर काम करीत असतात। एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करतो त्यामुळं मी त्याच्या पुढेही जाऊन सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे यांना विचारावीत। जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी मी माझ्या पदाचाही राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत।
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याबाबत विधान केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा. मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यांना मराठा विरोधी म्हणणं चूक आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. अहो, फडणवीस यांनी सरळ 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 मराठा आरक्षणाचं घोंगडं एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकून दिलं. पण शिंदे यांच्या हे लक्षात आलं असं नसावं का हो. अहो, मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळं त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आपण सहमत राहू असं सांगून सगळी जबाबदारी शिंदे यांच्यावर ढकलून देवेंद्र फडणवीस अलिप्त होण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा समाजाचा जो काही रोष यायचा तो जाऊ द्या ना एकनाथ शिंदे यांच्यावर. मराठा समाजाच्या हे लक्षात येतं हे सगळं प्रकरण, मग ही खेळी एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येत नसावी का हो. फडणवीस यांनी राजीनाम्याची भाषा केली आहे, पण तरीही मनोज जरांगे पाटील यांचे यात समाधान झालेले नाही. काय म्हणाले पहा. देवेंद्र फडणवीस हे जे बोलल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले. त्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना आता पश्चाताप झाला आहे. अहो, तुम्ही राज्याचे कर्ते आहात, तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण रोखलेलं आहे, हे सत्य आहे, तुम्ही ते आरक्षण द्या ना. हे म्हणजे असं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीसुद्धा ते तुम्ही रोखलेले आहे, ते नाकारून तुम्हाला चालणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळं फडणवीस यांनी जी काही खेळी केली त्या खेळीचा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम झाला नसल्याचं दिसून आलेलं आहे. अहो, अचानक देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे का बोट दाखवला आहे. एकनाथ शिंदे मराठा आहेत, मराठा विरुद्ध मराठा अशी वात पेटवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची सहानुभूती मिळू नये यासाठी तर हा डाव नाही ना. मुख्यमंत्र्यांच्याच आदेशानं आणि निर्णयानं बाकीचे मंत्री काम करतात असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तर मग एकनाथ शिंदे बोलत असताना फडणवीस यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या जे चिठ्ठ्या असतात, अहो त्या कशासाठी असतात हो. मुख्यमंत्री बोलत असताना त्यांच्यासमोरचा माईक ओढून का घेतला जातो. अहो, अशा प्रकारच्या अनेक घटनांची उत्तरं कोण देणार हो. एकनाथ शिंदे यांना गोत्यात आणण्याचा हा फडणवीस यांचा गेम असेल का हो. तुम्हाला काय वाटतं. तुमची मतं जरूर मांडा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.